नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला चिकन फ्राय करून दम बिर्याणी कशी करायची ह्याची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्यावर 2 चमचे मीठ घालून घेतलं, 1 चमचा हळद पावडर घातली, 1 चमचा अद्रकचं पेस्ट घातली आणि 2 चमचे लसणाची पेस्ट घातली, 2 चमचे कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली, अर्धा कप दही घालून घेतलं यामध्ये मी आणि 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर घालून घेतली. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि हे सर्व आपल्याला मिश्रण हाताने असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हे आपला मसाला प्रत्येक चिकनच्या पीसला लागला पाहिजे असं हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे 4-5 तास असंच ठेवायचं मुरवत. आता मी 4-5 तास झाले. संध्याकाळी मी ज्यावेळेस बिर्याणी बनवायला घेतली त्यावेळेस मी ते पॅनमध्ये अर्धी वाटी तेल घातलं आणि हे मॅरिनेट केलेले चिकनचे पीस सर्व असे मस्त फ्राय करून घेतले. जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे. एक साईड खालची फ्राय झाली की आपल्याला परत दुसऱ्या साईडने याला पलटी करून घ्यायचे आणि याच्यावर झाकण ठेवायचं. म्हणजे चिकनचं पाणी छान आटलं जातं आणि चिकनचे पीस पण छान फ्राय केले जातात. आता हे बघू शकता तुम्ही, सर्व मी चिकनचे पीस पलटी करून घेतले आणि आता हे सर्व फ्राय झालेत. आता मी हे काढून घेते आणि एक बॅच फ्राय करून झाली. आता ही दुसरी बॅच मी परत फ्राय करायला घेतली, कारण पॅन छोटा होता त्यामुळं मला त्यामध्ये सगळे पीस टाकता नाही आले. आता हे पण आपण असं झाकण ठेवून त्याला मीडियम गॅसवर सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. बघू शकता त्याचं पाणी आटल्याने त्याला तेल सुटले. म्हणजे आपले पीस छान हे फ्राय झालेले आहेत आणि शिजले पण आहेत छान मस्त. आता हे सर्व पलटी करून घेतलेत. ज्यावेळेस आपण हे पीस बिर्याणीमध्ये खातो त्यावेळेस एवढे टेस्टी लागतात की खूप छान. तुम्हाला ही रेसिपी खरंच खूप आवडेल. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आता हे मी पीस सर्व काढून घेते. इकडे मी भातासाठी पाणी ठेवलं. त्यामध्ये मी तेजपत्ता आणि सर्व खडे मसाले, लवंग, दालचिनी, काळी मिरी, हिरवी विलायची, मसाला विलायची, चक्री फूल आणि जिरे हे सर्व टाकून घेतले. 3 चमचे मी यामध्ये मीठ घालून घेतलं. आता यामध्ये आपण जे तांदूळ मी भिजवून ठेवले ते पण घालून घ्यायचे. 2 स्लाईस लिंबाच्या घातल्यात मी. आता या उकळीमध्ये आपण हे तांदूळ सोडायचे छान आणि आपल्याला याचा भात फक्त 70% असा शिजवून घ्यायचा. बाकीचा आपण ज्यावेळेस बिर्याणीला दम देणार त्यामध्ये तो शिजल्या जातो. आता हे आपला भात 70% झाला आहे शिजून. आता आपण हे चाळणीवर मी हे सर्व काढून घेते भात आणि थंड करायला ठेवते. तर भात आपला इकडे थंड होईपर्यंत मी इथे टोप ठेवला. टोपामध्ये मी 1 वाटी तेल घालून घेतले, पुदिन्याची पानं घालून घेतली थोडीशी. आता त्याच्यात मी 7-8 कांदे अशी उभी चिरून घेतलेत. ते पण तेलात छान फ्राय करून घ्यायचे आणि जे मी मसाले आपण मॅरिनेट करायला घातले त्यातलेच उरलेले सर्व मसाले मी पुन्हा ह्या चिकनमध्ये बिर्याणीमध्ये घालून घेणार आहे. आणि आता हे सर्व मसाले परत आपल्याला छान तेलात फ्राय करून घ्यायचे. जेवढे तुम्ही मसाले कमी गॅसवर फ्राय करणार तेवढा त्याचा सुगंध छान येणार बिर्याणीमध्ये. आता हे सर्व पातळ मसाले घालून झाले. आता हे पावडर मसाले ते पण यात मी घालून घेतले आणि पुन्हा त्याला आपण तेलात परतून घ्यायचे छान असे. आता आपले मसाले सर्व छान परतून झालेत. सुगंध पण छान येतोय. यामध्ये मी 3-4 टोमॅटोची पेस्ट करून घातली. आता हे टोमॅटो प्युरी पण आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायची. मी थोडंसं दही ठेवलेलं ते पण यामध्ये घालून घेतलं. मी 1.5 किलो चिकनसाठी 1/2 किलो दही वापरलं. तुम्ही जास्त पण वापरू शकताय. आता हे सर्व मी एकत्र छान कमी गॅसवर मिक्स करून घेते. दही नेहमी टाकताना आपण काळजी घ्यायची, कारण दही हे लगेच फाटतं. आता यावर झाकण ठेवून 10 मिनटं मी हे परतून घेतलं. बघू शकताय मसाल्याने तेल किती छान सोडले. आता आपण हे चिकनचे पीस या मसाल्यात पुन्हा छान परतून घ्यायचे आणि बघू शकता याचा सुगंध पण खूप छान सुटला आहे. तर हे झाकण मी 15 मिनटं ठेवलं आहे. 15 मिनटानंतर आपण बघू शकताय चिकन खूप छान आपलं मसाल्यामध्ये फ्राय झालं आहे. थोडंसं पाणी घातले मसाले धुवून. आता हे छान फ्राय झाल्यानंतर जे आपण तांदूळ आपले आता थंड झालेत ते तांदूळ आपण यावर असे मोकळे करून त्याची लेअर करून घालून घ्यायची वरती छान असे. आता हे प्रत्येक लेअर आपली अशी दुसरे छान
टाकून झालेत. आता यावर मी फूड कलर घातला हिरवा आणि लाल, थोडंसं तूप घातलं आणि थोडी कोथिंबीर घातली. आता यावर आपण दम द्यायचं. 30 मिनिटे आपण याच्यावर टोपावर काहीतरी जड वस्तू ठेवायची, पण मी काय ठेवलं नव्हतं. आता ही बिर्याणी बघू शकता कलर किती सुंदर झालाय. आता ही बिर्याणी वाढताना आपण नेहमी एक साईडनी घ्यायची वाढायला. पहिले आपण भात साईडला करून जो खालचा मसाला आणि चिकनचे पीस असतात ते पहिले आपण प्लेटात घ्यायचे आणि नंतर आपण हा जो बिर्याणीचा भात आहे कलरफुल तो आपण यावर घालून घ्यायचा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.